हॅलो एव्हरीवन, आज आपण प्रॉब्लेम सेट 1 स्टार्ट करतोय. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.4 हा पाहिलेला होता. हे सगळे एक्सरसाइज वहीमध्ये सॉल्व्ह करून ठेवा, सोडवून ठेवा. ठीक आहे. आता प्रॉब्लेम सेट 1 बघूया. फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन बघायला m equals 1 3 5 असा सेट दिलाय. m 1 3 5, n सेट आहे 2 4 6 2 4 6 and then m intersection n काय असं विचारलंय. m intersection n. इंटरसेक्शनचा अर्थ मी तुम्हाला काय सांगितलंय, कॉमन, दोघांमध्ये काय कॉमन आहे त्याला इंटरसेक्शन म्हणतात. मग मला सांगा या दोघांमध्ये काय कॉमन आहे. एक तर हे ऑड नंबर्स आहेत आणि इकडे ते इव्हन नंबर्स आहेत. ऑड नंबर्स आणि इव्हन नंबर्स यांच्यात काहीच कॉमन असणार नाही. त्यामुळे एम आणि एन यांचं इंटरसेक्शन काय असलं पाहिजे तर नल सेट. नल सेट असा दाखवला तरी चालतो किंवा फाय हे ग्रीक लेटर दाखवलं तरी चालतं. त्यातलं ऑप्शन सी आहे बघा, ऑप्शन सी. सेकंड क्वेश्चन बघा काय म्हणते बघा. पी सेट ऑफ ऑल सच एक्स सच दॅट x is an odd natural number आणि पुढे म्हणले 1 less than x less than or equal to 5. ते कसं वाचलं बघा मी आता, less than or equal to 5. आता मी तुम्हाला हा जो पार्ट आहे की नाही हा काय समजण्यासाठी एक एक्झाम्पल मी तुम्हाला आज आत्ता असं देतो बाजूला, हा विषय सोडून थोडासा, की तुम्हाला इथनं पुढे कायम असे जर साइन्स आले लेस दॅन ऑर इक्वल टू असे जर आले तर त्याचा अर्थ कळला पाहिजे. यासाठी मी तुम्हाला 1 2 4 एक्झाम्पल्स देतो. लक्षात 2 लेस दॅन x लेस दॅन 6 याचं मीनिंग काय. 2 लेस दॅन x लेस दॅन 6 म्हणजे आपण x म्हणजे नॅचरल नंबर घेणार होता, फ्रॅक्शन वगैरे काही. 2 आणि 6 च्या मधले सगळे नंबर्स घ्यायचे पण 2 घ्यायचा नाही आणि 6 पण घ्यायचा नाही. याचा अर्थ असा 3 4 5 हे नंबर्स तुम्हाला याच्यामध्ये घेता येतात. 3 4 आणि 5 याचा अर्थ कळला. 2 लेस दॅन x लेस दॅन 6, 2 आणि 6 च्या मधले नंबर्स म्हणजे 3 4 5. आता बघा साइन मध्ये बदल बघा. 2 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 6. लेस दॅन ऑर इक्वल टू साइन आलं की इथं 2 घ्यायचा, इथं 6 पण घ्यायचा आणि मधले सगळे घ्यायचे. म्हणजे हा जो सेट आहे तो असा आहे, हे बघा 2 3 4 5 6. म्हणजे वरच्यापेक्षा काय वेगळं आलं सांगा. बघा 2 3 5 वर पण आहे, 2 पण आला आणि 6 पण आला कारण दोन्हीकडे इक्वल टू साइन. आता पुढचं एक्झाम्पल नीट लक्षात द्या. आता 2 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन 6. इथं लेस दॅन ऑर इक्वल टू साइन आहे पण इथं नाहीये. ह्याच्यात काय काय येतं, 2 येणार आणि इक्वल टू साइन पण 6 येणार नाही. म्हणजे 2 3 4 5 येणार, 6 येणार नाही. आणि आता बघा 2 लेस दॅन x लेस दॅन ऑर इक्वल टू 6. 2 येणार नाही पण 6 येणार. मग 2 च्या नंतर कोण येणार, 3 4 5 आणि 6. आता याचा अर्थ कळला का बघा. हे 4च एक्झाम्पल असतात, म्हणजे 4च प्रकार असतात त्याच्यामध्ये, यापेक्षा वेगळे काही असू शकत नाही. एक तर कुठंच इक्वल टू साइन नाहीये, इथं दोन्हीकडे इक्वल टू साइन आहे, एकीकडे इक्वल टू साइन आहे, इथं पण एकीकडे इक्वल टू साइन आहे. असे साधारण हे प्रकार आहेत. मग बघा 1 लेस दॅन x लेस दॅन ऑर इक्वल टू 5 असं म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये. लक्षात 1 लेस दॅन x लेस दॅन ऑर इक्वल टू 5. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. P is set of all such x. हे वाचा आता वरचा पार्ट. P is set of all such x such that x is an odd natural number. x is an odd natural number. x कसा नंबर आहे सांगा, ऑड आहे, ऑड. आणि 1 पासून 5 पर्यंत, पण 5 इन्क्लूड करायला तुम्हाला अलाउड आहे. म्हणजे याचा आन्सर यायला पाहिजे 1 घेता येत नाही, ऑड असून घेता येत नाही कारण इक्वल टू साइन नाही आहे. नंतर 2 पण इव्हन आहे, आपल्याला ऑड पाहिजे म्हणजे 3 चालेल.
4 इव्हन आहे, 5 चालेल, कारण लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आहे, त्यामुळं 3, 5 असं कुठं ऑप्शन त्यात तुम्हाला सापडते का बघा. बघा त्यातला ऑप्शन डी आहे. ऑप्शन डी किती आहे? 3 आणि 5. लक्षात आलं. थर्ड एक्झाम्पल बघा. थर्ड, P set of numbers 1 2 dash 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 up to 10 आणि विचारले what type of set P is, कुठल्या प्रकारचा सेट आहे. आणि मग खाली ऑप्शन्स आहेत नल सेट, इनफायनाइट सेट, फायनाइट सेट आणि नन ऑफ दीज. आता हा नल सेट तरी नाहीये, तर काहीतरी एलिमेंट्स आहेत. इनफायनाइट असायला समोर त्या 10 च्या समोर डॉट 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 असेल तर तो इनफायनाइट. हे मध्ये नंबर्स आहेत आणि 10 हा शेवट आहे, संपला आहे, म्हणजे हा जो सेट आहे तो काय आहे? फायनाइट सेट आहे, म्हणजे ऑप्शन सी बरोबर आहे. नेक्स्ट, फोर्थ, जरा व्यवस्थित लक्ष द्या क्वेश्चन. एम युनियन एन, म्हणजे युनियनचा आन्सर तुम्हाला दिले त्यांनी 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर एम सेट दिलाय तुम्हाला. एम हा सेट आहे 1 2 4 1 2 4. देन विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स सेट एन. मग एन कुठला असला पाहिजे असं तुम्हाला त्यांनी विचारलं. आता समजा एन सेट जर पहिला आपण ऑप्शन घेतलं 1 2 3 आहे असं समजलं, पहिलं बघितलं आपण पहिलं ऑप्शन, तर याचा आणि याचं युनियन करून बघा हे येईल का रे? 1 2 3 4 5 6. बघा 1 2 4 1 2 येणार नाही 3, म्हणजे 1 2 3 4 युनियन येईल. आपल्याला 5 6 मिळणारच नाही, म्हणजे याचा अर्थ हे पहिलं ऑप्शन काही बरोबर नाही. सेकंड ऑप्शनचा विचार करा. आता सेकंड ऑप्शनचा विचार करा. 3 4 5 6 3 4 5 6. बघा ह्याचा आणि याचं युनियन करूया. बघा एम युनियन एन 1 2 1 2, यातला 3 हा 4 एकदाच घेणार मी, कारण रिपिटेशन अलाउड नाही. 4 5 आणि 6 हे झालं एम युनियन एन आहे का बघा. हे म्हणजे याचा अर्थ तुमचा बी ऑप्शन करेक्ट आहे. दुसरा सेट एन च्या जागी काय पाहिजे? ऑप्शन बी असला पाहिजे. ओके. आता फिफ्थ क्वेश्चन जरा वाचून घ्या. ओके, नाउ फिफ्थ क्वेश्चन बघा काय दिले. इफ P is subset of M, if P is subset of M, then which of the following sets represent P intersection P union M? P intersection P union M. आता अशा टाइपचे जर क्वेश्चन आले की आपल्याला काहीच कळत नाही, असं जर काही व्हायला लागलं तर त्याला एक साधा पर्याय करायचा, ते म्हणजे 2 एक्झाम्पल्स घ्यायचे किंवा एखादं एक्झाम्पल घेतलं तरी सफिशियंट असतं. एक्झाम्पल घ्यायचे म्हणजे काय करायचं. आता त्यांनी P सबसेट ऑफ M असं सांगितलं की मग काम करा ना. P सेट आहे तुमचा 1 2, ठीक आहे, आणि M सेट आहे तुमचा 1 2 3. बघा बरं आता P हा M चा सबसेट आहे की नाही बघा. P मधले सगळे एलिमेंट M मध्ये आहेत का? आहेत. मग P हा M चा काय सांगा? सबसेट आहे. मग आपण हे तयार करून बघूया. चला सगळ्यात पहिल्यांदा ब्रॅकेट कोणतं आहे? तर P युनियन M. मग P आणि M चे युनियन करूया आपण. P युनियन M, या दोघांचे युनियन सांगा बरं. ह्यातले पहिले 1 2, मग यातले 1 2 न घेता डायरेक्ट काय घेणार तुम्ही? 3 घेणार. हे काय झालं? P युनियन M म्हणजे हे ब्रॅकेट तयार झालं. आता याचं आणि या P चं मला काय पाहिजे? इंटरसेक्शन पाहिजे. इथं बघा इंटरसेक्शन, या दोघांचं इंटरसेक्शन पाहिजे. म्हणजे P इंटरसेक्शन P युनियन M मला पाहिजे. मग मला सांगा याच्यात आणि याच्यात काय कॉमन आहे सांगा. या दोघांमध्ये काय कॉमन आहे? तर 1 2 आणि 1 2 3 मध्ये कॉमन आहे 1 2 आहे, बरोबर आहे. आता मला सांगा 1 2 म्हणजे हा तुमचा P सेट आहे की नाही सांगा. हा काय P सेट आहे ना. थोडक्यात P इंटरसेक्शन P युनियन M चा आन्सर काय आला सांगा? सेट P आला. मग आता खाली ऑप्शन मध्ये सेट P कुठे आहे का बघा. सेट P आहे बघा. पहिलंच ऑप्शन आहे A, सेट P, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा 6वा. 6th क्वेश्चन. Which of the following sets are empty sets? Empty म्हणजे null set.
पहिला, सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ पॅरलल लाईन्स. सेकंड, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. थर्ड, month of an English calendar having less than 30 days. आणि D set आहे तो D. P is set of all such x such that x belongs to I, म्हणजे I म्हणजे इंटिजर, आणि -1 लेस दॅन x लेस दॅन 1 अशा तुम्हाला त्यांनी 4 ऑप्शन दिलेत. ठीक आहे. आता मी काय करतो, त्यातल्या शेवटच्या ऑप्शन पासून आपण बघायला चालू करूया, लास्ट ऑप्शन पासून. सांगा पी सेट कसा आहे. सांगा पी सेट त्यांनी काय सांगितलंय की इंटिजर्सचा सेट आहे आणि -1 आणि +1 च्या मधले इंटिजर्स पाहिजेत. आता इंटिजर म्हणजे नंबर लाईन लक्षात ठेवायला सांगितले की नाही तुम्हाला, नंबर लाईन लक्षात ठेवा. मग -1 आणि +1 च्या मध्ये 0 हा इंटिजर आहे की नाही, म्हणजे पी या सेट मध्ये इंटिजर कोण आहे सांगा, 0 आहे. ठीक आहे. आता वरचा सेट बघा, मंथ ऑफ इंग्लिश कॅलेंडर हॅव्हिंग लेस दॅन 30 डेज. नाव काय त्या सेटचं, सी आहे वाटतं, ऑप्शन सी. हा ऑप्शन डी, हा ऑप्शन डी. आता ऑप्शन सी कडे बघूया. मंथ ऑफ इंग्लिश कॅलेंडर हॅव्हिंग सेट हॅव्हिंग लेस दॅन 30 डेज. मला सांगा इंग्लिश कॅलेंडर मध्ये त्या सेटला मी काहीतरी नाव देतो, ए बी सी डी असतं. हा, इंग्लिश कॅलेंडर मध्ये फेब्रुवारी महिना असा असतो बघा, जिथं 28 किंवा 29 दिवस असतात. 28 30 पेक्षा लहान आहेत ना, बस म्हणजे तो थोडक्यात त्या सेट मध्ये कोण आहे सांगा, फेब्रुवारी असा त्यामध्ये एलिमेंट आहे. त्यानंतर बी सेट बघा, बी ऑप्शन त्यातलं बी आहे, ऑप्शन बी, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. आता मला सांगा इव्हन प्राईम नंबर्सचा सेट तुम्हाला माहिती आहे, 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. म्हणजे हा सेट त्याच्यामध्ये 2 हा एलिमेंट आहे. आणि वर ए सेट बघा आता, म्हणजे तुमचा ऑप्शन ए आहे, ऑप्शन ए बघा. सेट ऑफ काय म्हणले त्यांनी त्याच्यामध्ये, सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ पॅरलल लाईन्स. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे काय, हे बघा, 2 लाईन्स जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट करतात ना, तेव्हा याला म्हणतात पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आता मला सांगा, जर लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला मिळतील का, कधीच मिळणार नाही. पॅरलल लाईन्स कधी एकमेकांना इंटरसेक्ट होत नाहीत. त्याची डेफिनेशनच मुळात अशी आहे, द लाईन्स विच आर इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. जे इंटरसेक्ट होत नाहीत त्या पॅरलल लाईन्स असतात. मग त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला मिळेल का, तर ए हा सेट कसा आहे सांगा, तुमचा एम्प्टी सेट आहे किंवा नल सेट आहे. त्याने विचारलं होतं विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी, म्हणजे ऑप्शन ए जे आहे त्याला तुम्ही करेक्ट करणार आहात. ए इज अन एम्प्टी सेट. आणि बाकी सगळ्या सेट मध्ये ऍटलिस्ट 1 का विना एलिमेंट आहे. तर इथं 0 आहे, इथं फेब्रुवारी, इथं 2 हा एलिमेंट आहे, आणि हा मात्र काय तुमचा एम्प्टी सेट आहे. ओके. Okay. Now question number 2. Find the correct option for the given equation or given questions. पहिला बघा, first, which of the following collection is a set? खालीलपैकी कुठलं कलेक्शन सेट आहे असं विचारले. सेट आहे. फर्स्ट, कलर्स ऑफ द रेनबो. रेनबोचे 7 कलर्स आहेत, प्रत्येकाला वेगळी आयडेंटिटी आहे. बी एक्झाम्पल आहे, टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस. एडजेक्टिव्ह आहे बघा, टॉल ट्रीज. रिच पीपल इन द विलेज, त्या विलेज मधले रिच पीपल असं विचारलं. नंतर डी, इझी एक्झाम्पल्स इन द टेक्स्ट बुक किंवा इझी एक्झाम्पल्स इन द बुक. बुक मधले सगळे इझी एक्झाम्पल्स, हार्ड एक्झाम्पल्स, असे ऍडजेक्टिव्ह आले की त्याला सेट म्हणत नाही आपण. मग त्यातला ऑप्शन ए जो आहे ना तो सेट आहे. बाकी सगळे जे आहेत ते रिलेटिव्ह कलेक्शन्स आहेत. रिलेटिव्ह, त्याला रिलेटिव्ह कलेक्शन्स म्हणतात, त्यामुळे त्यांना सेट म्हणायचं नाही. दीज आर ओनली रिलेटिव्ह कलेक्शन्स अँड ए इज द करेक्ट ऑप्शन. बी, which of the following set represents n intersection w असं विचारलं. आता n म्हणजे नॅचरल नंबर्स. n म्हणजे काय, नॅचरल, 1 2 3 4 इनफायनाइट. w म्हणजे होल नंबर्स,
0 1 2 3 4 इनफायनाईट. आता मला सांगा या दोघांमध्ये इंटरसेक्शनचा अर्थ काय कॉमन, या दोघांमध्ये काय कॉमन आहे म्हणजे n इंटरसेक्शन w त्याच्यामध्ये काय कॉमन आहे सांगा. 0 सोडून सगळं कॉमन आहे, फक्त 0 कॉमन मध्ये दिसत नाही पण बाकी सगळं आहे म्हणजे 1 2 3 4 इनफायनाईट. मग तुम्हाला ऑप्शन मध्ये हे कुठे मिळते का बघा 1 2 3 4 अप टू इनफायनाईट आहे बघा. पहिला ऑप्शन आहे ए 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन बघायचा. P is set of all such x such that x is a letter in the word Indian. In which of the following is set P in listing form? रोस्टर किंवा लिस्टिंग मेथड मध्ये इंडियन या शब्दातले अल्फाबेट लिहायचे. INDIAN इंडियन. मग आपण त्या सेटला काही पी नाव दिलं त्यांनी. पी इक्वल्स बघा IN D. आता परत I चालणार नाही, A N चालणार नाही कारण रिपिटेशन अलाउड नाहीये. मग INDA असं कुठं सापडतंय का बघा ऑप्शन INDA असं ऑप्शन बी आहे बघा त्यातला. ऑप्शन बी आहे मिळालं. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल बघायचं. फोर्थ सांगा टी सेट काय दिलाय तुम्हाला. टी सेट 1 2 3 4 5 1 2 3 4 5. त्याच्यानंतर एम सेट काय दिलाय बघा. एम सेट आहे आपल्याकडे 3 4 7 8 3 4 7 8 आणि विचारलंय टी युनियन एम काय असं विचारलंय. टी युनियन एम. चला पहिले टी चे सगळे एलिमेंट घेऊया. 1 2 3 4 5. आता हे 3 घेता येणार नाही, 4 घेता येणार नाही ऑलरेडी, 7 आणि 8 7 आणि 8 हे झालं तुमचं टी आणि एम चं युनियन आहे. टी युनियन एम. तर बघा बरं ऑप्शन कुठे आहे. 1 2 3 4 5 7 8. ऑप्शन सी आहे बघा. 1 2 3 4 5 7 8. सी इज द करेक्ट ऑप्शन. ओके. ओके नाउ क्वेश्चन नंबर 3. काय म्हणलं बघा. आउट ऑफ 100 persons in a group 72 persons speak English and 43 persons speak French. Each one out of 100 persons speak at least one language. कोणती ना कोणती भाषा बोलतात. या दोनपैकी कोणती ना कोणती ते भाषा बोलतात. Then how many speak only English? How many speak only French? How many of them speak English and French both? असे जेव्हा खूप क्वेश्चन विचारतात की नाही तेव्हा तुम्हाला फॉर्म्युला युजिंग फॉर्म्युला हे सोपं असतं. यावेळेस तुम्हाला वेन डायग्रामच सोपी जाते बघा. त्यामध्ये इंग्लिश आणि फ्रेंच बोलणारे लोक आहेत. मी पहिल्यांदा 2 सर्कल्स ड्रॉ करतोय. हे बघा हा जो सेट आहे तो इंग्लिश स्पीकिंगचा आहे, हा जो आहे तो फ्रेंच. आणि सगळे मिळून तुमच्याकडे 100 पर्सन्स आहेत. म्हणजे युनियन जे आहे ते 100च आहे. सगळं मिळून युनियन आहे ते 100 आहे. तर पहिला बघा 72 पर्सन स्पीक इंग्लिश. इंग्लिश बोलणारे 72 म्हणजे हा सेट आहे ना 72 पर्सन्स. 43 पर्सन स्पीक फ्रेंच. फ्रेंच बोलणारे 43 आहेत. आणि सगळेच्या सगळे लोक हे जे आहेत ना हे दोन्हीपैकी कुठली ना कुठली भाषा बोलतातच. देन हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश. तेव्हा इथे आहेत ओनली इंग्लिश, ओनली फ्रेंच इथे आहेत आणि हे बोथ लँग्वेजेस इथे आहेत. मग आता ते किती आहेत तुम्हाला शोधायचं. ठीक आहे बघा मी हे जे दोन्ही लँग्वेजेस बोलणारे लोक आहेत ते एक्स अज्युम करतो. एक्स दोन्ही लँग्वेजेस बोलणार एक्स अज्युम करतो. मग मला सांगा हे जे इथले लोक आहेत ते ओनली इंग्लिश वाले. ओनली इंग्लिश हे इंग्लिशच्या सर्कलमध्ये येतात ते फ्रेंच मध्ये जात नाहीत. ओनली इंग्लिश. मग 72 मधनं हे जर मी एक्स मायनस केले तर हे ओनली इंग्लिशचे हे 72 मायनस एक्स.
तसं ओनली फ्रेंच ते काय असतील सांगा, 43 मायनस एक्स. आणि हे आणि हे मिळून सगळे मिळून किती लोक आहेत आपल्याकडे, तर 100% आहेत. मग तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू मिळून देईल. कशी मिळेल आता बघू, लक्षात. लेट E and F be the sets of persons speaking English and French respectively. मग नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ई म्हणजे इंग्लिश बोलणारे लोक किती आहेत, 72. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एफ किती आहेत, एफ तर 43. आणि टोटल नंबर ऑफ पर्सन्स, ऍक्च्युअली ते युनियन आहे पण मी लिहिताना टोटल नंबर ऑफ पर्सन्स सगळे मिळून किती आहेत, 100. आता दोन्ही लँग्वेजेस बोलणारे म्हणजे कॉमन बोथ इंग्लिश पण बोलतात फ्रेंच पण बोलतात, हे आपण एक्स अज्युम केलेले आहेत. लेट द नंबर ऑफ पर्सन्स स्पीकिंग बोथ languages be x. Therefore, number of persons speaking only English, number of persons speaking only English equals 72 minus x. आता मी असं करतो, तुम्ही व्यवस्थित लिहायचं. नंबर ऑफ पर्सन स्पीकिंग ओनली फ्रेंच हे 43 मायनस एक्स. आणि त्यांनी काय सांगितलं, हे 100 लोक जे आहेत ते कोणती ना कोणती भाषा बोलतातच. मग आयदर फक्त इंग्लिश बोलू देत और ओनली फ्रेंच बोलू देत किंवा बोथ, म्हणजे हे असू देत, हे असू देत, हे असू देत, सगळे मिळून किती लोक आहेत आपल्याकडे, 100 लोक आहेत. Therefore 72 minus x only English वाले plus x म्हणजे both languages plus 43 minus x only French, सगळे मिळून किती लोक आहेत, 100 लोक आहेत. 100 त्यातला प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल झाला. आता 72 आणि 43 यांची जर ऍडिशन घेतली आपण, 72 आणि 43 यांची ऍडिशन, तर 3 + 2 5 आणि 150, 7 + 4 11. मायनस एक्स इज इक्वल टू किती सांगा, 100. मायनस एक्स RHS मध्ये आणि 100 LHS मध्ये, म्हणजे 115 मायनस 100 इज इक्वल टू एक्स. दोघांचा डिफरन्स 15 इज इक्वल टू एक्स. आता एक्स म्हणजे काय मिळालं सांगा तुम्हाला, बोथ लँग्वेजेस. Therefore, आता इथे लिहितो मी, नंबर ऑफ पर्सन्स स्पीकिंग बोथ लँग्वेजेस इज इक्वल टू 15. प्रश्नात काय काय विचारले वाचा. हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश, हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच, हाऊ मेनी स्पीक बोथ इंग्लिश अँड फ्रेंच. आता बोथ इंग्लिश अँड फ्रेंच तुम्हाला मिळालं. नंबर ऑफ पर्सन्स स्पीकिंग ओनली इंग्लिश, इथे बघा 72 मायनस एक्स म्हणजे 72 मायनस 15, डिफरन्स किती आला, 57. आता असंच ओनली फ्रेंच लिहायचं आपल्याला. नंबर ऑफ पर्सन्स
speaking only French इधर 43 माइनस एक्स, 43 माइनस 15, फाइनल आंसर 28. या प्रकारे हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचा. ओके ओके. नाउ फोर्थ क्वेश्चन. 70 trees were planted by Parth and 90 trees were planted by Pradnya on the occasion of tree plantation week. Out of these, 25 trees were planted by both of them together. दोघांनी मिळून. तर how many trees were planted by Parth or Pradnya? Parth or Pradnya. लक्षात ठेवा, either or आलं की नाही, either or असं, either A or B किंवा आयदर पार्थ और प्रज्ञा, तर आयदर ऑरचा अर्थ असतो युनियन. आयदर ऑरचा अर्थ काय असतो? युनियन. आता हा प्रॉब्लेम आहे ना, हा युनियन विचारल्यामुळं हा युजिंग फॉर्म्युला फार सोपा आहे हा. आणि व्हेन डायग्राम थोडंसं लिहावं लागतं. व्हेन डायग्राम कळायला फारच सोपं असतं, पण थोडंसं लिहावं लागतं. ठीक आहे, बघा आपण पार्थ आणि प्रज्ञा ह्यांनी हे ट्रीज प्लांट. पहिले मी वेन डायग्राम दाखवतो तुम्हाला. बघा ए सेट असे, आता दोघांच्यात मग नावात पार्थ आणि प्रज्ञामध्ये पी आणि पी आहे. मग आपण सेट बदलूया सरळ. ए सेट पार्थचा असेल आणि बी सेट कोण आहे? प्रज्ञानं लावलेले ट्रीज असतील. 70 ट्रीज वर प्लांटेड बाय पार्थ. पार्थनं 70 ट्रीज लावलेले आणि प्रज्ञानं 90 बाय प्रज्ञा. आणि दोघांनी मिळून टुगेदर बोथ म्हणजे ह्यांनी पण त्यांनी पण दोघांनी मिळून कॉमन 25 ट्रीज लावलेत. तर हाऊ मेनी ट्रीज वर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा? आयदर पार्थ और प्रज्ञा असा त्याचा अर्थ आहे. पार्थ किंवा प्रज्ञाने एकूण किती झाडं लावली असतील विचार. मला सांगा, या 70 पैकी 25 झाडं त्यांनी काय केले? दोघांनी मिळून लावलेत. या 70 मधून जर मी हे 25 मायनस केले तर उरलेले जे नंबर ऑफ ट्रीज असतील 45 ते ओनली पार्थने लावलेले आहेत. ओनली पार्थ, फक्त पार्थने स्वतः लावलेले झाड आहेत. 70 मायनस 25. तसं या 90 मधनं 90 प्रज्ञाने लावले, त्यातले 25 त्यानं पार्थ सोबत लावलेत. ते 25 जर मी त्यातले काढून टाकले तर उरलेले जे 65 ट्रीज आहेत ते ओनली प्रज्ञाने लावलेले आहेत. ओनली प्रज्ञा. ही ओनली पार्थ, ही दोघांनी मिळून आणि ही प्रज्ञाने मिळून, तर ओनली प्रज्ञा सगळी मिळून किती झाडं लागली? तर हे प्लस हे प्लस हे एवढी झाडं सगळ्यांनी मिळून लावलेली आहेत. हे झालं युजिंग वेन डायग्राम. ठीक आहे, बघा. लेट ए अँड बी, हा बहुतेक चौथा क्वेश्चन आहे ना, फोर्थ. लेट ए अँड बी द सेट्स ऑफ ट्रीज प्लांटेड बाय, काय नाव आहे ते? एक मुलाचं नाव पार्थ आहे ना, ते बघायला चेक करा. हा बरं, पार्थ अँड प्रज्ञा. पार्थ अँड प्रज्ञा रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ए सेट पार्थचा आहे, बी सेट कोणाचा आहे? प्रज्ञाचा आहे. ठीक आहे. मग नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए म्हणजे पार्थने लावलेली झाडं किती आहेत सांगा बरं? 70. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी म्हणजे प्रज्ञाने लावलेली झाडं किती आहेत सांगा? 90. आणि नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ कॉमन दोघांनी ए इंटरसेक्शन बी सांगा किती आहेत सांगा ती? तर ती 25 आहेत. आता तुम्हाला पाहिजे की पार्थ किंवा प्रज्ञानं कुणीही असू दे झाडं लावली पाहिजे. ही पार्थने एकट्याने लावू देत, प्रज्ञाने एकट्याने लावू देत किंवा दोघं मिळून लावू देत, सगळी मिळून झाडं किती असं विचारले. मी आता पहिल्यांदा इथंच काय करतो, याला जोडून तुम्हाला वेन डायग्राम कंटिन्यू करतो आणि इथं बाजूला फॉर्म्युला करून दाखवतो. तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. ठीक आहे. नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय
पार्थ ओनली बाय पार्थ ओनली, फक्त पार्थने लावलेली झाडं. हे बघा 70 मायनस 25 म्हणजेच किती 45. आता असंच नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय प्रज्ञा ओनली इक्वल्स 90 मायनस 25 म्हणजे 65. Therefore total number of trees planted by Parth or Pradnya equals, चला 45 कोणी लावली सांगा, ही पार्थ, ही 25 कोणी लावली, दोघांनी मिळून, ही कोणी लावली 65, फक्त प्रज्ञाने लावली. 5 plus 5 plus 5 15, 7 plus 2 9, 9 plus 4 13. In all 135 trees were planted. 135. आता युजिंग फॉर्म्युला कसं लिहायचं, पहिल्यांदा या 3 लाईन्स आहेत तशा लिहून काढायची, इथपर्यंत आहे तशा लिहून काढायची. मग आपला फॉर्म्युला नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी इक्वल्स number of elements of A plus number of elements of B minus number of elements of A intersection B. सांग नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए किती आहेत बघा, ए इथं वर ह्याच्यात सांगितलं तर तिकडे बघायचंच नाही, इथं बघायचं फक्त इथे. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए किती आहेत 70, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी किती आहेत 90 मायनस कॉमन किती आहेत 25. 165 सॉरी 160 यांची ऍडिशन मायनस 25, आता दोघांचा डिफरन्स 135. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी इक्वल्स 135. याच्या खाली लास्ट लाईन द्यायची, नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय प्रज्ञा और पार्थ किंवा पार्थ और प्रज्ञा इक्वल्स 135. ही तुमची लास्ट लाईन आहे. काहीही केलं तरी चालेल, युजिंग व्हेन डायग्राम, युजिंग फॉर्म्युला, काहीही केलं तरी चालेल. ओके.